आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत। भरपूर टिप्स आणि भरपूर ट्रिक्स आहेत। तुम्हाला हे तिळाचे लाडू मी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी पाव किलो तीळ घेतलेले आहेत। हे तीळ पूर्ण पॉलिशवाले नाहीत तर मीडियम पॉलिशवाले घेतले आहेत। आणि त्याच्यामध्ये जे बारीक खडे एखाद दुसरे खडे असतात ते आपण काढून घ्यायचे आणि साफ करून घ्यायचे। अशा प्रकारे आपण ते खडे काढून टाकायचे। त्यानंतर पाव किलो गूळ, त्याच्याबरोबर पाव किलो मी तिळाबरोबर पाव किलो गूळ घेतले, पाव किलो शेंगदाणे घेतले आहेत, एक वाटी खोबऱ्याची घेतली आहे आणि तूप 1 ते 2 चमचे आपल्याला लागणार आहे छोटा। याच्यामध्ये कोणी डाळ्या पण टाकतात, तर मी याच्यामध्ये डाळ्या टाकलेल्या नाहीत कारण उपवासासाठी आपण हे केव्हा खातो, तर त्यासाठी मी त्या चण्याच्या डाळ्या टाकलेल्या नाही आहेत। शेंगदाणे भाजून घ्यायचे, त्यांची सालं काढून आपण जाडसर त्याचा कूट तयार करून घ्यायचा। तीळ भाजून घ्यायचे। तीळ भाजल्यानंतर ते हलके होतात आणि पचायलाही हलके होतात, त्यासाठी आपण ते तीळ भाजून घ्यायचे। त्यानंतर दाण्याचा कूट करून त्या तिळामध्ये घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं। एकत्र चांगलं मिक्स झालं पाहिजे। त्यानंतर गूळ कापून घेऊन आपण गूळ कापून घ्यायचा आणि कढई गरम करायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे मी पाणी घालून घेतले। पाणी याच्यासाठीच घालून घेतले की गुळाचा पाक होताना गुळाचा पाक खाली करपण्याची शक्यता असते, तर त्यासाठी पाक करण्यासाठी आपण थोडंसं 2 चमचे छोटे टीस्पून म्हणजे चहाचे 2 चमचे आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेतले। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि माझ्या याच्यामध्ये असलेल्या टिप्स आणि ट्रिक कशा वाटल्या तेही तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा। याचा पाक करताना, गुळाचा पाक करताना थोडं ते जाडसर झालं की पाक झाला असं आपण समजायचं। पाणी घेऊन पाण्यामध्ये थोडंसं टाकून पाहायचं, बोटाला चिकट लागतोय की थोडं कडकसर झालं आहे। थोडं कडकसर झाल्यानंतर मग आपण याच्यामध्ये आपण जे मिक्सचर करून ठेवलेलं आहे ते घालायचं। पण त्याच्या आधी गूळ थोडा काळपट होतो पाक होईपर्यंत, त्यासाठी आपण 1 ते 2 चमचे त्याच्यामध्ये तूप घालायचं। तूप किंवा डालडा घातला तरी चालतं। त्यानंतर आपण हे जे मिक्सचर करून ठेवलेलं होतं तीळ आणि शेंगदाण्याचं ते घालून घ्यायचं। गॅस बंद करून टाकायचा आणि आपण हे लाडू बनवायला तयार करायचे। लाडू बनवताना आपण हाताला थोडंसं तूप लावून ते हातावर ज्याला कोणाला बनवायचे आहेत ते बनवायचे। परंतु जर हातावर बनवत असाल तर आपले हात लाल होतात, कारण गरम ते बनवावे लागतात। थंड झाल्यानंतर हे लाडू बनवता येत नाहीत, तर त्यासाठी मी एक ट्रिक वापरली। ट्रिक अशी की 2 चमचे घेतले मी प्लास्टिकचे आणि या दोन्ही चमच्यांना तूप किंवा तेल लावून घ्यायचं, थोडंसं एकदाच लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते मिश्रण भरून अशा प्रकारे मिश्रण भरायचं आणि हे चमचे दोन्ही साईडनी हातावर आपल्या हे बघा मी आता फिरवून ते त्या साईडनी आपटून घ्यायचं। अशा प्रकारे हे लाडू लगेच तयार होतात, 1 सेकंदात तो लाडू तयार होतो। माझ्या या व्हिडिओमध्ये मी जे काही टिप्स सांगितले आहेत तुम्हाला आणि जे काही ट्रिक सांगितली आहेत ते तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा। आणि माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि मला कमेंट करून मला हे सगळं सांगा। थँक्यू।